हॅलो अँड वेलकम टू अनदर मिनी व्लॉग. तर आज आम्ही आलो होतो गुरुजी इडली कर्वेनगरला. इडली घी पोळी काय घेतोय घी पोळी तू? मग तू इडली घेताल तर मी डोसा घेऊ का? चालतंय ना, मग डोसा घेत आहे घी मग? पोळी चला द्या काय order. घेऊ, इडली घेऊ का डोसाच घेऊ? मला इडली घ्यायची आहे. तू काय घेतो? तर आम्ही तिघे कुठेतरी जाऊ आणि आमची ऑर्डरवरनं भांडणं होणार नाही असं तर होणार नाही, म्हणून आरव आणि मी गेलो पुढे आणि डिम्पी नेहमीप्रमाणे कन्फ्यूज होती की ऑर्डर काय द्यायची. तर शेवट आम्ही दोघांनी डिसाईड केलं की आपण दोघं जाऊया, लाईनमध्ये थांबू, टोकन घेऊ आणि ऑर्डर देऊन टाकू एकदाची. आम्ही दोघांनी मागवली होती इडली आणि डिम्पीचं अजून काही फिक्स होत नव्हतं. तर आम्ही गरमागरम इडली, त्यावर तुपाची धार, पोळी, मसाला आणि ही यम्मी टेस्टी चटणी. आहा हा, अजून काय पाहिजे. मस्तपैकी आम्ही दोघांनी इडली घेतली आणि साईडला जाऊन थांबलो, कारण डिम्पीचं अजून डिसाईड होत होतं. ह्या मौसूद इडलीचा एक खास तोडला. दोघांनी मस्त केली होती खायला सुरुवात. ताव मारला. शेवट डिम्पीने आम्हाला खाताना बघून तिनेही ऑर्डर द्यायची घाई केली. अजून तिचं डिसाईड होत होता की काय द्यायची ऑर्डर, म्हणून तीसुद्धा रांगेत उभी राहिली. खरं तर आम्ही डिसाईड केलं होतं की उशिरा जाऊया म्हणजे गर्दी लागणार नाही, पण गुरुजी इडलीला गर्दी नसेल असं तर होणार नाही. तर दुपारी उशिरा येऊनसुद्धा आमचा फारसा काही फायदा झाला नाही. शेवट रांगेत उभंच राहायला लागलं. फायनली आमच्या मॅडमची आली होती ऑर्डर. पण ह्यावेळी हिची ऑर्डर जरी उशिरा आली असली ना तरी एकदम वर्थ होती. घी पोळी मसाला डोसा एक नंबर होता. म्हणजे एवढ्या इडलीने पोट भरूनसुद्धा मी आणखी 2 डोसे असे खाऊ शकत होते, पण कंट्रोल केलं थोडंसं. आम्ही भरपेट नाश्ता केला आणि निघालो तिथून. दॅट्स इट फॉर द व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही गेलाय का इथे मला नक्की सांगा.